Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. अमेरिका इराण युद्धातले बॉम्ब आपल्या देशावर जरी पडले नसले तरी दरवाढ आणि महागाईचा बॉम्ब मात्र नक्कीच आपल्या देशावर पडू लागलेला आहे. 4 वर्ष स्थिर ठेवलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर अखेर सरकारने वाढवलेच, पण फक्त एवढ्यावरच गोष्टी आता थांबणार नाहीयेत. इथून पुढे सुद्धा आणखीन काय काय होऊ शकतं, किती मोठं आर्थिक संकट हे आता आपल्यावर येणार आहे आणि अगदी ते तुमच्या जेवणाच्या ताटापर्यंत येणार आहे, याच सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या तरी 3 रुपये प्रति लिटरने वाढवलेले, ज्यामुळे मुंबईत आता पेट्रोल हे 106 रुपये झालेलं आहे, डिझेल 93 रुपयांपर्यंत गेलेलं आहे. एवढंच नाही तर नुकतंच सीएनजीचे दर सुद्धा 2 रुपयांनी वाढवण्यात आलेले आहेत. पण या पलीकडे सुद्धा पेट्रोलचे दर हे वाढतच जाणार आहेत. कशावरून असा साहजिकच प्रश्न तुम्हाला सुद्धा पडू शकतो, म्हणून कुठलेही अंदाज न बांधता फॅक्ट्सनुसार आपण समजून घेणार आहोत की आपण असं का म्हणतोय की दर हे वाढत जाणार आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, परत एकदा सांगते, केंद्रातल्या मंत्र्यांकडून हे सांगण्यात आलेलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीच म्हटलेलं आहे की तेल कंपन्या दररोज 1000 कोटींचा भार उचलतायत, कारण आतापर्यंत हे दर वाढवण्यात आलेले नव्हते. आतापर्यंत हे नुकसान जे होत होतं, कारण दर वाढवण्यात आलेले नव्हते, पण ते नुकसान त्या कंपन्यांना मात्र सहन करावं लागत होतं, ते आतापर्यंत सहन करू शकत होते. कारण जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या तेव्हा ही तेल कंपन्या आत्ताच्याच दरांनी पेट्रोल विकत होत्या, त्यामुळे एवढे दिवस कमावलेल्या नफ्यामधनं ते तग धरू शकले. पण आता मात्र त्यांना ते सहन करणं हे शक्य होणार नाहीये. या पलीकडे जाऊन सुद्धा पेट्रोलियम मंत्रीच म्हणतायत की कायमस्वरूपी पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर ठेवणं हे तर शक्य नाहीच आहे. त्यामुळे तुम्हाला आता कळेलच की येत्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती ह्या वाढत जाणार आहेत, हे आपल्याला मंत्र्यांच्याच बोलण्यावरून समजतंय. या पलीकडे जाऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेमुळे सप्लाय चेनला धोका निर्माण झालेला आहे. याला रुळावर यायला वेळ लागणार आहे आणि त्याच्यामुळेच आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ जी असते ती अतिशय मंद गतीनं होण्याची चिन्ह आहेत किंवा रिस्क आहे. आणि यामुळेच महागाई सुद्धा वाढण्याची शक्यता आहे, असं आरबीआयचे गव्हर्नरच सांगतात. या पलीकडे जाऊन कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की युद्धाचा परिणाम गेल्या 2 महिन्यांपासून दिसला नाही, पण तो आता दिसणार आहे आणि मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. आपल्याला खूप मोठा शॉक बसण्यापासून आता आपण काही दूर राहिलेलो नाही, असं कोटक म्हणतात. आता केंद्रीय मंत्री, आरबीआयचे गव्हर्नर आणि उदय कोटक यांच्यासारखे अर्थक्षेत्रातल्या दिग्गजांनीच आर्थिक संकटावर बोट ठेवलेलं असताना येत्या काळात पेट्रोल डिझेलचे दर वाढतील ह्यात तुम्ही शंकाच बाळगू नका. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने स्वाभाविकपणे सगळ्याच गोष्टी या महागणार आहेत. तुमच्या घरी येणारं दूध, भाज्या, औषधं या सगळ्यांच्याच वाहतुकीसाठी पेट्रोल डिझेल लागणार. कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात $115 प्रति बॅरल गेलेल्या आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आता तरी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत बंदच आहे. अशात 20% वाहतूक जी त्या पट्ट्यातनं पेट्रोलियम प्रोडक्ट्सची होते ती सुद्धा खोळंबलेली आहे, जिकडनंच आपण सुद्धा सगळ्यात जास्त हे प्रोडक्ट्स घेत होतो, कच्चं तेल घेत होतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती ज्या आत्ताच 50% वाढलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात, त्या इथून पुढे सुद्धा वाढतच जाणार आहेत. परिणामी हेच कच्चं तेल आपण आयात करू तर आपल्याला सुद्धा ते महागातच मिळणार, कारण की रुपया सुद्धा डॉलरच्या तुलनेत हा घसरत चाललेला आहे. ह्या पलीकडे जाऊन गॅस बाबत सुद्धा आपण पाहिलं तर घरगुती सिलेंडर अलीकडेच 60 रुपयांनी महागलेला आहे, पण व्यावसायिक सिलेंडर जो हॉटेल्स वगैरे ठिकाणी वापरला जातो तो तर 1300 वर गेलेला आहे. अशा तुम्हाला काय वाटतं की हॉटेल्सवाल्यांना सिलेंडर महाग केला तर ते तुमच्या बिलातनं ते वसूल करणार नाहीत? त्यामुळेच घरगुतीचे पैसे हे जरी मर्यादित ठेवून व्यावसायिक सिलेंडरचे पैसे वाढवलेले असले तर त्याची झळ सुद्धा ही तुमच्या खिशाला बसणार, जर तुम्हाला हॉटेल्समधलं खाणं आवडत असेल तर, किंवा इतर कमर्शियल गॅस जिकडे जिकडे वापरला जातोय तिथे तुम्ही तो वापरणार असाल असा इनडायरेक्ट पद्धतीने, तर तो फटका तुम्हालाही बसणार. या सगळ्यात भरीसभर म्हणजे पिकांचं संकट. अल निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर आधीच हे अस्मानी संकट असताना युरिया ही महाग असल्याने सुलतानी संकट सुद्धा ओढवलेलं आहे. त्या पलीकडे ह्याच पिकांसाठी आता हे खतपाणी तर प्रश्न आहेच, पण त्या पिकांची वाहतुकीसाठी जे पेट्रोल डिझेल सुद्धा महागणार आहे. त्यामुळे तुमच्या ताटात येणारं प्रत्येक गोष्ट ही महागणार आहे एवढं निश्चित. होलसेल प्राइस इन्फ्लेशन सुद्धा मार्च महिन्यामध्ये 3.88% होतं, जे आता एप्रिल महिन्यामध्ये 8.30% गेलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या सगळ्यातनं ही गोष्ट आपल्याला अर्थ काढायला हरकत नाही की येत्या काळामध्ये आपल्या
आयुष्यात दैनंदिन आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक गोष्टी या महागत जाणार आहेत. फक्त आजचं दुखणं उद्यावर ढकलल्यासारखं आज आता एखाद्या गोष्टीची झळ बसत नसेल तर ती उद्या मात्र नक्कीच बसणार आहे. अशाच पद्धतीने अर्थतज्ञ सुद्धा आपली मतं मांडतायत. तुम्हीच बघा, बऱ्याचदा सरकारच्या विरोधात काहीतरी बोललो आणि सरकारने चुटकीसरशी त्याच्यामध्ये सुधारणा केली हे सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही. पण ज्या वेळेला पंतप्रधान एखाद्या गोष्टीचं आवाहन करतात त्यावर लगेच सामान्य आणि मोठ्या प्रमाणात हे प्रश्न उपस्थित केले जातात की तुम्ही पहिले तुमच्यापासून सुरुवात करा तर आम्ही करू. तुम्ही मात्र काही तुमचे ताफे कमी करणार नाही, तुम्ही पेट्रोल डिझेल तुमच्या रोड शो आणि रॅलीजसाठी वापरणार आणि आम्ही मात्र काटकसर करायची अशी अपेक्षा का, असं ज्यावेळेला प्रतिक्रिया यायला लागल्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांचा ताफा जो खूप मोठा असतो, अनेक गाड्यांचा असतो, 16 गाड्यांचा असतो, तो अवघ्या 2 गाड्यांवर आला. यातनंच पंतप्रधान सुद्धा तुम्हालाच हे इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतायत की ही काटकसर तुम्हीही करणं अपेक्षित आहे. माझ्यापासून सुरुवात करायची असेल तर ते मी पण करतो, पण तुम्हीही करा. हा त्यातनं अतिशय कळकळीनं दिलेला हा मेसेज आहे. त्यामुळे सरकारला जोपर्यंत झेपत होतं तोपर्यंत त्यांनी झेपून घेतलं. पण आता मात्र अनेक गोष्टी या सरकारच्या हातात नाहीत, जे आपल्याला पेट्रोलियम मिनिस्टर यांच्या सुद्धा बोलण्यातनं दिसते की किती काळ आता आपण ते दर स्थिर ठेवू शकणार आहोत. त्यामुळे एकदा का पेट्रोल डिझेल यांचे दर हे आणखीन पुढे वाढत जातील तसं महागाईच्या झळा या आपल्याला आणखीन बसत जाणार आहेत. याबद्दलचे आणखीनही विश्लेषणात्मक रिपोर्ट्स आम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलवर दररोज करत राहणार आहोत आणि तसंच याचे कसे परिणाम असणार आहेत अर्थतज्ञांच्या नजरेतनं सुद्धा आम्ही हे जाणून घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्ही त्या चर्चा पाहू शकता. आणि हाही व्हिडिओ कसा वाटला या सगळ्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं तुमच्याही प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.